नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक 10 मधून इच्छुक उमेदवार इंद्रवान सांगळे व कलावती इंद्रवान सांगळे यांनी आज अधिकृतपणे पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी परिसरात कार्यकर्ते व समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर लोकशास्त्र न्यूजशी बोलताना इंद्रवान सांगळे यांनी ठाम शब्दात सांगितले, मी पूर्णपणे मतदारांच्या बळावर निवडणूक लढवित असून भारतीय जनता पार्टीने अधिकृत तिकीट दिल्यास 100% निवडून येऊ असा मला आत्मविश्वास आहे। प्रभागातील जनतेचा प्रचंड पाठिंबा आणि गेल्या अनेक वर्षातील सामाजिक कार्याची पोचपावती मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी त्यांनी पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल समाधान व्यक्त करत उमेदवारी प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या पक्षाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले। तसेच पक्षाचे वरिष्ठ अधिकारी विशेषतः कार्यसम्राट आमदार सीमा हिरे यांचे त्यांनी मनापासून आभार व्यक्त करत भाजपच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचे स्पष्ट केले। प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपच्या या हालचालीमुळे निवडणूक वातावरण चांगले तापू लागले असून आगामी निवडणुकीत ही लढत अधिक चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत। प्रथमतः सर्वांना जय श्रीराम। आम्ही दोघा पती पत्नींनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आज अर्ज दाखल केलेला असून येणाऱ्या 15 तारखेच्या निवडणुकीसाठी मी या ठिकाणी पक्षाने जर उमेदवारी आम्हाला देऊ केली तर निश्चितपणे मतदारांच्या बळावरती 100% आम्ही निवडून येऊ असं या ठिकाणी सर्व चित्र आहे। प्रथमतः पक्षाने आम्हाला उमेदवारी भरण्यासाठी जो अधिकार दिला त्याबद्दल प्रथमतः भारतीय जनता पार्टीचे आमच्या पश्चिमच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश हिरे, महेश भाऊ हिरे, मंडल कमिटी, शहर अध्यक्ष, आमचे सर्वच पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे यांचे या ठिकाणी मी माझ्या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी खऱ्या अर्थानं ऋण व्यक्त करतो। कारण आम्ही गेली 22 वर्ष या प्रभाग 10 मध्ये सामाजिक काम करत असून त्या कामाच्या निमित्ताने आम्ही हमेशा मतदारांच्या सर्व अडीअडचणीमध्ये सुखदुःखामध्ये सदैव सामील होत असतो। आम्हाला आशा आहे की उद्यापर्यंत उमेदवारी घोषित होईल आणि उमेदवारी घोषित झाल्याच्या नंतर आम्ही आमच्या म्हणजे दोघांपैकी पत्नीला मिळो अथवा मला मिळो आम्ही सर्व या ठिकाणी जनतेसमोर जाणार आहोत आणि पक्षाची ध्येय धोरणे, पक्षाने केलेलं काम, सीमाताईंनी केलेलं काम आम्ही जनतेसमोर निश्चितपणे नेऊ। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र साहेब मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू असं या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो। आणि पुन्हा एकदा आपले सर्वांचे या ठिकाणी मतदारांचे, प्रचार यंत्रणा, पत्रकार बंधू, पोलीस डिपार्टमेंट, महापालिका कर्मचारी या सगळ्यांचं या ठिकाणी आम्ही ऋण व्यक्त करतो। कारण वेळोवेळी या सर्व घटकांनी आम्हाला मदत केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांना जय श्रीराम। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर।